आमचं सगळ्यात पहिलं बेसिक टार्गेट ऑडियन्स होता. तुम्हाला सांगायला म्हणजे तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल. आमचा बेसिक टार्गेट ऑडियन्स होता लहान मुलं किंवा आजची नवीन होऊ लागणारी पिढी. ह्यांना आम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं. चॅनल केलं असतं ना तर अशी लाखो चॅनल आजच्या घडीला YouTubeवर आहेत. पण साधा नारळ असेल किंवा हापूस आंबा असेल, ह्याची बॅक ऑफ द जी स्टोरी आहे, की तो झाडावरून कसा काढला जातो, मग तो कसा आडीमध्ये घालून आंबा पिकवला जातो आणि त्यानंतर त्याच्यापासून जे पदार्थ बनतात, तर ह्याची एक छान अशी स्टोरी आहे. अशी प्रत्येक धान्याची, फुलाची, फळाची एक स्वतःची स्टोरी आहे आणि ती स्टोरी तुम्हाला कुठेही शहरात बसून किंवा मोठ्या मेगा सिटीजमध्ये ती तुम्हाला पाहायला नाही मिळणार. ह्या छोट्या-छोट्या ज्या गावात घडणाऱ्या ज्या स्टोरीज आहेत, ह्या तुम्हाला इथेच येऊन करणं भाग होतं. हेच रिझन होतं, की आम्ही आमच्या गावी मूळ गावी स्थायिक झालो. कारण काय होतं ना, की व्हिज्युअल हे जास्त तुमच्यावरती प्रभाव पाडून जातं. थोडक्यात सांगायचं म्हणजे माझी एखादी रेसिपी आहे, ही जर मी बडबड करत जर सांगितली, की एवढं ग्रॅम इव्हन आम्ही माप, प्रमाण वगैरे पण सांगत नाही आमच्या रेसिपीचं. कारण रेसिपी शिकवणं हा आमचा उद्देशच नाहीये. आमचा उद्देश ती रेसिपी पूर्वापार कशी इव्होल्युशन होऊन तुमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि आज आपण ती किती मॉडर्न पद्धतीकडे नेली आहे. तर हे कंपॅरिझन कुठेतरी पिढीला, आजच्या पिढीला आणि होणाऱ्या पिढीला कळावं ह्या उद्देशाने हे चॅनल आम्ही सुरू केलं. त्यामुळे याच्यासाठी मला वाटतं मी आणि शिरीष आम्ही दोघांनी पण एक अख्खं फक्त नावासाठी आम्ही डेडिकेट केली होती, की आपल्या चॅनलचं नाव काय असेल. तर मग आम्ही असा विचार केला आपण कुठे चाललोय, तर आपल्या मातीत चाललोय. आपली माती म्हणजे लाल माती. आणि ऍक्च्युली असं नाहीये की फक्त आम्ही कोकणातलेच खाद्य संस्कृती हे करतोय. आम्ही हळूहळू महाराष्ट्राला पण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पण म्हटलं बेसिक तर आपला मेन बेस आपला कोकण असणार आहे. तर मग ह्या मातीतल्या गोष्टी असतील, लाल मातीतल्या गोष्टी. पण बरं लाल मातीतल्या गोष्टी किंवा एखादं टिपिकल मी जर मालवणीतनं नाव दिलं असतं ना, तर ते एक युट्यूबचं ते ऍक्च्युली टेक्निकल गोष्ट आहे, की युट्यूबला तुम्ही जेवढं इंग्रजी भाषेमधून फीडिंग द्याल, तेवढं ते जास्त ग्लोबली तुमचं कॉन्टेंट रीच होण्यासाठी मदत होते. तर त्यामुळे मग आम्ही विचार केला, की रेड सॉइल स्टोरीज असं नाव ठेवूया. आणि ते आता बऱ्यापैकी पसरतंय. बरं आम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, हे आमचं जे गाव आहे हे इतकं रिमोट आहे. इथे ट्रान्सपोर्टेशन अतिशय वीक आहे. म्हणजे इथे जर तुम्हाला यायचं असेल, तर तुम्हाला तुमचं पर्सनल व्हेइकल घेऊनच यावं लागेल. एवढं हे आहे आणि आमचं बेसिक मार्केट किंवा आमचं रुरल हॉस्पिटल हे सुद्धा 8 किलोमीटर लांब आहे. म्हणजे जवळ असं आम्हाला काहीच नाहीये. सो लोक आम्हाला म्हणायचे, काय झालं तुमचा जॉब गेला का? बरं त्यावेळेला आम्ही आमचं हे नवीन घर पण आम्ही आमचं रिनोव्हेट करून छान डेकोर करायला सुरुवात केलेला. तर मग लोकांना असं व्हायचं, की नवीन चूल कधी मांडते नवीन सून, म्हणजे सासूशी काही भांडण झालंय का? असं थोडंसं त्यांना म्हणजे ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं होतं. पण मग हळूहळू त्यांना कळत गेलं, की आम्ही आणि जेव्हा आमचा फर्स्ट एपिसोड गेला YouTubeवर, ऑब्व्हियसली सगळीकडे चर्चा झाली आणि मग तो बघितला गेला. मग त्यांच्या लक्षात आलं, की काहीतरी करतायत बाबा हे. म्हणजे असं नाहीये, की अरे चला बॅग भरल्या आणि आपण पिकनिकला गेलोय. तशा पद्धतीने हे इथलं आयुष्य नाहीये. हे 4 दिवसासाठी तुम्ही जेव्हा इथे मजा करायला येणार किंवा पर्यटन करायला येणार, त्यासाठी दिसणारं नेचर आणि हे तिथे राहणं हे वेगळं आहे. पण जेव्हा तुम्ही कॉन्स्टंटली तुम्ही ह्या वातावरणात राहणार आहात, तर त्याला अडॉप्ट करून घेणं, कुठलीही गोष्ट पटकन इथे कुठलाही स्विगी नाहीये, झोमॅटो नाहीये, नेचरल बास्केट नाही, की पटकन मी कॉल केला आणि मला गोष्टी मिळाल्या असं नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी जे स्ट्रगल आहे, तर तो स्ट्रगल करण्याची तयारी तुमची असली पाहिजे. नमस्कार मंडळी. शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाच्या दुसऱ्या नवदुर्वास पॉडकास्ट मालिकेला आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या समाजातील विविध क्षेत्रात एक विलक्षण कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा हा गौरव आहे, सन्मान आहे. आदिशक्तींच्या अनेक रूपांपैकी 2 रूपे म्हणजे शाकंभरी व अन्नपूर्णा. निसर्गातील सर्व जीवांच्या उदरभरणासाठी फळं, फुले, वृक्षवेली यांचे पोषण ही देवी करते. त्याच निसर्गातील संपत्ती मधील धान्ये, फळे वापरून मनुष्याचे अन्न त्याला सदैव पुष्ट निरोगी ठेवील यासाठी जी कृपा करते ती अन्नपूर्णेश्वरी. पुराणात जेव्हा आदिनाथ शंकर यांना सृष्टीमध्ये अन्नधान्याची आवश्यकता नाही, केवळ योग साधनेने मनुष्य जिवंत राहू शकतो असे वाटले, तेव्हा आदिशक्ती पार्वती रुसल्या व सृष्टीत दुष्काळ पसरला. तीर्थक्षेत्र काशी केवळ येथेच अन्न उपलब्ध होते व त्यामुळे अनेक भुकेली तोंडे तिथे भिक्षा मागत होती. आपल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून महेश्वर शंकरांनी सुद्धा एक भिक्षुकाचे रूप घेऊन हिच्याकडे भिक्षा मागितली. तीच या आदिशक्तीचे स्वरूप म्हणजे अन्नपूर्णेश्वरी माता. आजच्या आपल्या पाहुणीच्या देवीमध्ये या दोन्ही स्वरूपाच्या छटा आहेत.
एका बाजूला निसर्गातून उत्तम अशी फळं, धान्य निर्मिती करायची व त्यातून पौष्टिक, निरागस असे अन्न निर्माण करायचे. मूळची चित्रपट व जाहिरात क्षेत्रात कार्यरत असूनही आपल्या मातीची आठवण ठेवत तिला ह्याच मातीत, खरं तर लाल मातीत घेऊन आली. परशुराम क्षेत्र कोकण येथील चालीरीती, विस्मरणात चाललेले पदार्थ जसे की खापरोळी, कंस, खांटोळी, पातोळ्या यांची पुन्हा नव्याने ओळख तेही कुठल्याही स्टुडिओत न करता थेट कोकणातून, तिथल्या वातावरणातून करून देण्याची किमया साधणारी, YouTubeच्या रेड सॉइल स्टोरीज चॅनल नेटाने व जोमाने पळवणारी सौ पूजा गवस. पूजाजी, नवदुर्गा पॉडकास्ट मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आमच्या आपल्या पिढीने कधीही YouTube चॅनल चालवणे हे एकतर करिअर पाथ असू शकतो हे कधी ऐकलं नव्हतं. पण त्यातूनही तो करिअर पाथ तर तुम्ही निवडलाच, पण तरी सुद्धा त्यातून यश, प्रसिद्धी व उपजीविका हे बेसिकली ऐकलंच नव्हतं आपण. पण तरी सुद्धा या तिन्ही गोष्टी तुम्ही मिळवल्यात. आणि तरीही आमच्या गावचा कारभार दाखवत या तिन्ही ह्याही तुम्ही नेटाने दाखवलात. तर ह्याची सुरुवात कशी आणि कुठे झाली आणि मुळात तुम्ही चित्रपटापासून इथे कसे वळलात हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. ह्याची सुरुवात ऍक्च्युली 2020 पासूनच झाली. मला वाटतं ह्या सगळ्याचं श्रेय आपण त्यावेळेच्या ऑब्व्हियसली ते जगासाठी वाईट होतं, सगळ्यांसाठीच वाईट होतं. पण कोरोनाला मी जास्त म्हणजे त्या पॅन्डेमिकला देईल. कारण की तो एक वेळ होता की मनुष्याला तिथे मनुष्य पूर्णपणे थांबला होता आणि आता आपण काय करतोय? आपण जे करतोय त्याच्यातून आपण पैसा तर कमवतोय, पण एक मनाची एक शांती किंवा समाधान आपण शहरात राहून आपल्याला मिळतंय का? किंवा ह्या गोष्टींवरती विचार करण्यासाठी त्या काळात खूप वेळ होता आणि ऑब्व्हियसली सगळंच जग थांबलं होतं. तशी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲज अ आर्ट डायरेक्टर म्हणून काम करत होते आणि त्यावेळी माझ्याकडे विचार करण्यासारखा भरपूर वेळ होता. दुर्दैवाने असं झालं की त्या काळामध्ये शिरीष यांची नोकरी पण म्हणजे त्यांना तर नोकरी म्हणजे त्यांना ऑफच मिळाला होता आणि माझं काही काळासाठी चित्रीकरण वगैरे थांबलं होतं. सुदैवाने एक 2-3 महिन्यामध्ये आपली चित्रपट आणि मालिका वगैरे सुरू झाल्या. पण मग शिरीष त्या काळात बराच काळ जॉबलेस राहिला आणि मग त्याला असं झालं की की आणि त्याच काळात त्याने रिकाम्या वेळात त्याचं ऑलरेडी त्याचं फार्मसी आणि MBA हे बॅकग्राऊंड होतं. आणि नंतर त्याने त्या फावल्या वेळेमध्ये डिजिटल मार्केटिंग पण केलं. तर त्याच्या ऍक्च्युअली डोक्यामध्ये ही कॉन्सेप्ट आली की तुझं फिल्म मेकिंगचं बॅकग्राऊंड आणि माझं डिजिटल मार्केटिंगचं बॅकग्राऊंड हे दोघांचं घेऊन आजकाल आपण म्हणतो ना की कोलॅबोरेशन आपण करतो. तर ह्या दोघांच्या नॉलेजचा कोलॅबोरेशन करून आपण आपल्या मातीमध्ये जाऊन काही करू शकतो का? असं एक त्यावेळी आमच्या डोक्यामध्ये येत होतं आणि त्याच वेळेला मी जसं नेहमी सांगते की लिझिकी किंवा लिझिची असं एक चॅनल आहे जे सर्वांना म्हणजे जगभर ते फेमस चॅनल आहे. तर त्यांनी वेडच लावलं सगळ्यांना. तिने पण सेम म्हणजे शी स्टार्टेड फिल्मिंग हर ओन लाईफ फ्रॉम हर विलेज. तर ते आम्हाला खूप जास्त असं फॅसिनेटिंग वाटलं, की आम्हाला असं वाटलं, की ही मुलगी शहरातून आपलं सगळं सोडून गावामध्ये जाऊन जर आपलं लाईव्ह फिल्म मेकिंग करते आणि ते लोकांपर्यंत एवढ्या छानरित्या पोहोचते, तर आपणही हा छोटासा प्रयत्न का करू नये? ऑब्व्हियसली हे तुम्ही म्हणाल तसं धनुष्यबाण म्हणजे खूपच आमच्यासाठी असं धनुष्य पेलण्यासारखं होतं. पण आम्ही विचार केला, की ठीक आहे, आपलं सुरुवातीपासूनचं जे काही बँक बॅलन्स आहे किंवा आपल्या दोघांचं जे काही सेव्हिंग आहे, ते पणाला लावूया आणि 1 वर्षाचा गॅप घेऊया. पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप व्हायला नको, की आपल्याला काहीतरी करायचं होतं आणि त्यावेळेला आपण ते केलं नाही किंवा आपण हिंमत केली नाही. सो ह्या विचाराने आम्ही मला वाटतं 2021च्या नोव्हेंबरला सगळं आमचं नवीन संसार जस्ट लग्न झालं होतं. ते गुंडाळलं मुंबईमधून आणि गावी आलो आणि रेड सॉइलचा श्री गणेशा केला. खूप छान. अ, अं, मी तुमचे चॅनल्सवरचे शोज आणि वेगवेगळ्या रेसिपीज बघितल्या आणि नॉर्मली हल्ली काय होतं म्हणजे इथे इंग्लंडमध्ये सुद्धा इतके कुकिंग शोज असतात, बेकिंग शोज असतात आणि लोकांचा असा त्याच्यातनं नव्या इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. पण बहुसंख्य वेळेला आता म्हणजे इनफॅक्ट BBC वरती वगैरे सुद्धा वीकेंडला त्यांचं सॅटर्डे किचन वगैरे असे प्रोग्राम्स असतात. पण त्याच्यामध्ये सगळं अगदी असं एकदम पॉश किचन, पॉश स्टुडिओ किचन असतं. त्याच्यात सगळी गॅजेट्स असतात आणि मग ते पाहुणे येतात, अत्यंत पॉश टेबलावरती बसतात, बडबड करत ते सगळं तुम्हाला सांगतात, की हे कसं छान आहे, ते कसं छान आहे. आणि ठीक आहे, ते ऑडिओ व्हिज्युअल असल्यामुळे ते कॉन्स्टंटली त्याच्यात बोलत राहतात.
तर त्यामुळे मला तुमच्या चॅनलमधनं असं लक्षात आलं, की असा काही तो रिसर्च स्टुडिओ, पॉश स्टुडिओ, वेल इक्विप्ड गॅजेट्स वगैरे असं काही नाहीये. हे तुमच्या हं. घरामध्ये तुम्ही ते सगळं शूट करत आहात. तुमच्या सुंदर हो. अगदी रस्टिक किचन ज्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये तुम्ही ते येस. सगळं शूट करत आहात. तर त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही हे कसं काय मॅनेज करता? आणि त्याच्यामध्ये एखादा भाग म्हणजे कसा तुमचा तो डोक्यात येतो किंवा कसं त्याचं शूटिंग होतं? कारण मी तुमचे बघितले शोज तर म्हणजे त्याला अर्थात सबटायटल्स आहेत. पण तुम्ही बोलत हो. नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बरोबर. कृतीमधनं कळतं, की आता पुढची स्टेप काय आहे आणि त्यामुळे मी आत्तापर्यंत कुठलीही रेसिपी पाहिजे असेल, तर मग मधुराज रेसिपी YouTubeवरती बघा असं होतं. पण आता मला कळलेलं आहे, की आता पहिल्यांदा कुठे बघायचं आहे. तर त्यामुळे त्याच्यातला जरा अ, तुमचा अनुभव आणि गमती-जमती सांगा थोड्या? बरोबर. कुठल्याही सोशल मीडियावर जेव्हा चॅनल सुरू होतं ना, तेव्हा प्रत्येक क्रिएटरचा एक टार्गेट ऑडियन्स सेट असतो, की मला यूथसाठी कंटेंट क्रिएशन करायचंय किंवा मला फक्त महिला वर्गांसाठी कंटेंट क्रिएशन करायचंय किंवा मला एक ठराविक एजच्या लोकांपर्यंत माझा कंटेंट पोहोचवायचा आहे. तर आमचं सगळ्यात पहिलं बेसिक टार्गेट ऑडियन्स होता, तुम्हाला सांगायला म्हणजे तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल. आमचा बेसिक टार्गेट ऑडियन्स होता लहान मुलं किंवा ओह! आजची नवीन ओके. होऊ लागणारी पिढी. ह्यांना आम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं. नुसतंच जर कुकिंग चॅनल केलं असतं ना, तर तशी लाखो चॅनल आजच्या हो, हो. घडीला YouTubeवर आहेत. पण साधा नारळ असेल किंवा हापूस आंबा असेल, ह्याची बॅक ऑफ द जी स्टोरी आहे, की तो झाडावरून कसा काढला जातो, मग तो बरोबर. कसा आडीमध्ये घालून आंबा पिकवला जातो आणि त्यानंतर त्याच्यापासून जे पदार्थ बनतात, तर ह्याची एक छान अशी स्टोरी आहे. अशी प्रत्येक धान्याची, फुलाची, फळाची एक स्वतःची स्टोरी आहे. आणि ती स्टोरी तुम्हाला कुठेही शहरात बसून किंवा मोठ्या मेगा सिटीजमध्ये ती तुम्हाला पाहायला नाही मिळणार. ह्या छोट्या-छोट्या ज्या गावात घडणाऱ्या ज्या स्टोरीज आहेत, ह्या तुम्हाला इथेच येऊन करणं भाग होतं. हेच रिझन होतं, की आम्ही आमच्या गावी मूळ गावी स्थायिक झालो. बरं तुम्ही म्हणालात तसं स्टुडिओ वगैरे जर बांधून आम्ही जर हे सगळं केलं असतं ना, तर तो फील त्या मुलांपर्यंत पोहोचला नसता. हं. आज आमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे, त्यात आम्ही कुठेतरी आम्हाला हे एक सक्सेस मानतो चॅनलचं, की लहान मुलं आजकाल कार्टून म्हणजे आम्हाला त्यांच्या आयांचे मेसेज येतात, की आजकाल आम्ही त्यांना जेवताना कार्टून न लावता रेड सोलचं चॅनल लावून देतो आणि जेवता-जेवता ते सांगतात, "मम्मा व्हॉट इस धिस फिश? मम्मा व्हॉट इस धिस जायंट कुकुम्बर? व्हॉट काइंड ऑफ क्रॅब इस धिस?" असा ब्लॅक कलरचा क्रॅब आपल्या मार्केटमध्ये का नाही मिळत? म्हणजे मुलांमध्ये ती एक क्युरिओसिटी बनते आणि मुलांना बेसिकली इथलं गावातलं जे कल्चर आहे, इथली संस्कृती, इथले सण, इथल्या खाद्य संस्कृती आणि लोप पावलेली खाद्य संस्कृती आणि ती नुसती खाद्य संस्कृती नाही. कारण आम्ही कुठेही गॅस वापरत नाही, कुठेही स्टीलची भांडी, कुठेही मॉडर्न इक्विपमेंट आम्ही वापरत नाही. चुलीवरती पारंपरिक पद्धतीने इथल्या जे आपल्या आज्या-पणज्या जे करत होत्या ना, तर त्या कल्चरला आम्ही कुठेतरी घेऊन चालतोय. तर ते त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावं हेच आमचं टार्गेट होतं आणि मग त्यानुसारच मग आम्ही काम सुरू केलं आणि ऑर्गॅनिक लाईफ जगापर्यंत कशी पोहोचवता येईल, ह्या उद्देशाने आणि जसं तुम्ही म्हणालात, की आम्ही जास्त बोलत नाही. कसं होतं ना, की जर तुम्ही जगभरातली जी टॉपचे कंटेंट क्रिएशन चॅनल बघितलेत ना, तर ते सगळे ना व्हर्बली कंटेंट देण्यापेक्षा व्हिज्युअली जास्त भर देतात. कारण काय होतं ना, की व्हिज्युअल हे जास्त तुमच्यावरती प्रभाव पाडून जातं. हं. अ, थोडक्यात सांगायचं म्हणजे माझी एखादी रेसिपी आहे, ही जर मी बडबड करत जर सांगितली, की एवढं ग्रॅम घ्या. इव्हन आम्ही माप, प्रमाण वगैरे पण हो, सांगत हो, नाही आमच्या हो, रेसिपीचं. हो. कारण रेसिपी शिकवणं हा आमचा उद्देशच नाहीये. बरोबर. आमचा उद्देश ती रेसिपी पूर्वापार कशी इव्होल्यूशन होऊन तुमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि आज आपण ती किती मॉडर्न पद्धतीकडे नेली आहे. तर हे कंपॅरिझन कुठेतरी आजच्या पिढीला आणि होणाऱ्या पिढीला कळावं, ह्या उद्देशाने हे चॅनल आम्ही सुरू केलं. त्यामुळे कमीत कमी बडबड आणि जेवढं व्हिज्युअली लोकांपर्यंत ते पोहोचवता येईल. बरं मी खूप जास्त बडबड केली ना, तर ही लहान मुलं जी आहेत ना, ती सुद्धा डिस्ट्रॅक्ट होतील ह्या कंटेंटपासून. कारण ती बरोबर. अगदी मी स्वतः हे बघितलंय, की अगदी टक लावून बघत असतात पूर्ण वेळ, पूर्ण एपिसोड बघतात आणि त्यांना असं मध्ये-मध्ये असं काही डिस्ट्रॅक्ट झालेलं आवडत नाही. तर त्यामुळे मग आम्ही बडबड कमी आणि काम जास्त असं हो. ठेवलेलं आहे फॉर्मॅट. म्हणजे म्हणजे अगदीच तो खरोखरच सफल झालेला असं म्हणायला हरकत नाही ॲक्चुअली कारण म्हणजे हो, मलाही तो कन्सेप्ट खूप आवडला ॲक्चुअली, की म्हणजे कोणीतरी हो. सारखी बडबड, आता मी हे करते, आता मी ते करते. ह्याच्यापेक्षा ते बघत-बघत मी शिकेन. त्यामुळे येस. याला म्हणतात संस्कार नाही का? म्हणजे मामाच्या गावाला जाता येत नाही, पण हां. मामीच आपल्याला सगळं दाखवते घरचं, जेणेकरून आपल्यावरती संस्कार घडतायत. मला एक सांगा, की रेड सॉइल आणि म्हणजे ते नाव कुठून कसं लक्षात आलं तुमच्या आणि कशावरून म्हणजे तुम्ही तो कारण युनिक नाव आहे म्हणून?
राईट. याच्यासाठी मला वाटतं मी आणि शिरीष आम्ही दोघांनी पण एक अख्खं रात्र फक्त नावासाठी आम्ही डेडिकेट केली होती, की आपल्या चॅनलचं नाव काय असेल? तर मग आम्ही असा विचार केला आपण कुठे चाललोय? तर आपल्या मातीत चाललोय. आपली माती म्हणजे लाल माती. आणि ॲक्चुअली असं नाहीये, की फक्त आम्ही कोकणातलेच खाद्यसंस्कृती हे करतोय. आम्ही हळू महाराष्ट्राला पण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पण म्हटलं बेसिक तर आपला मेन बेस आपला कोकण असणार आहे. तर मग ह्या मातीतल्या गोष्टी असतील, लाल मातीतल्या गोष्टी. पण बरं लाल मातीतल्या गोष्टी किंवा एखादं टिपिकल मी जर मालवणीतनं नाव दिलं असतं ना, तर ते एक YouTubeचं ते ॲक्चुअली टेक्निकल गोष्ट आहे, की YouTubeला तुम्ही जेवढं इंग्रजी भाषेमधून फीडिंग द्याल, तेवढं ते जास्त ग्लोबली तुमचा कंटेंट रीच होण्यासाठी मदत होते. तर त्यामुळे मग आम्ही विचार केला, की रेड सॉइल स्टोरीज असं नाव ठेवूया आणि ते आता बऱ्यापैकी पसरतंय. म्हणजे 40 किंवा मला वाटतं आताच्या घडीला 45 पेक्षा जास्त देशांमध्ये आपलं चॅनल पाहिलं जातंय. आणि किती किती 1.5, 2.6, 4.5 मिलियन असे व्ह्यूज आहेत. मी हो, मी आणि आमची बायको तुमचं चॅनल पाहत होतो, तर आम्ही दोघांनी हो, म्हणलो, "वाह! केवढी रीच आहे आणि किती लोकं किती आनंदाने पाहतायत." पण मला एक हो. सांगा, मला फार कुतूहल होतं, कारण आम्ही जे बघतो ते फिनिश प्रॉडक्ट आहे. राइट, त्याच्यामागची जी मेहनत आहे, राइट. म्हणजे एक आपण जे पक्वान्न बघतो त्याच्यामागे जे सगळे इन्ग्रीडियंट्स जातात, त्याच्यामध्ये हां. काय-काय इन्ग्रीडियंट्स आहेत? आम्हाला खरोखरच कुतूहल आहे त्याच्याबद्दल. म्हणजे खाण्याबद्दल तर आहेच, पण ते बनवण्याबद्दल पण कुतूहल आहे. कारण कारण ॲक्चुअली तेच एक्सप्लेन आत्ताचं की तुमचे हां, अँगल्स, तुमचे शॉट्स सगळं राइट. ते तुमचं किचन बघताना मी पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हा म्हणलं, "वाह! काय मस्त किचन आहे अगदी." खरं सांगायचं तर माझा आणि कुकिंगचा काही संबंध नव्हता. म्हणजे मी एक फिल्म इंडस्ट्रीतली मुलगी आहे. शिरीष यांचं एम-बी-ए झालेलं आहे. म्हणजे प्रॉपर कॉर्पोरेट जगतामधले त्यांचं सगळं होतं. पण आमचं असं झालेलं, की करायचंय तर ते डेडिकेशनने करायचंय. बरं आम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, हे आमचं जे गाव आहे, हे इतकं रिमोट आहे, इतकं रिमोट आहे. इथे ट्रान्सपोर्टेशन अतिशय वीक आहे. म्हणजे इथे जर तुम्हाला यायचं असेल, तर तुम्हाला तुमचं पर्सनल व्हेइकल घेऊनच यावं लागेल. एवढं हे आहे आणि आमचं बेसिक मार्केट किंवा आमचं रुरल हॉस्पिटल हे सुद्धा 8 किलोमीटर लांब आहे. म्हणजे जवळ असं आम्हाला काहीच नाहीये. सो असं नाहीये, की मी आज उठले आणि मला असं वाटलं, की मला आता काहीतरी हापूस आंब्यापासून रेसिपी बनवायची आहे. तर मी लगेच नाही बनवू शकत. मला 1-2 दिवस आधी प्रेप करून मार्केटमध्ये जाऊन सामान आणण्यापासून असं सगळं म्हणजे खूप मोठा हा पसारा आहे. पण मग हळू आणि आम्ही दोघंही कधी गावात तेवढे राहिलो नव्हतो. आम्ही दोघंही शहरातच वाढलोय आणि मग तिथूनच शिक्षण होऊन मग पुढे अजून मोठ्या शहरामध्ये आमचं हे झालं होतं स्थलांतर. तर मग हे सगळं पहिलं आधी आम्हाला शिकून घ्यावं लागलं आणि मग हळू ते आमच्या रेड सॉइलच्या कामामध्ये दिसत गेलं. म्हणजे मी तर कधी शेणामातीत हात घातलेला मुलगी नाहीये किंवा मी चूल फुकणं तर खूप लांबची गोष्ट आहे. तर धूर मॅनेजमेंटच त्या चुलीचा धूर किती मॅनेज करायचा, कॅमेराच्या ह्याच्यासाठी कसं होतं खूप दूर असेल तर तुमचा व्हिज्युअल्स ब्लर होतात किंवा मग तुम्ही शूटिंगला प्रॉब्लेम्स येतात. पावसामध्ये तुमची लाकडं पटकन पेट घेत नाहीत. तर ह्या बेसिक गोष्टी शिकायला आम्हाला जवळ-जवळ 6-7 महिने तरी गेले. हं. अ, मी आता परत माझ्या रेसिपीच्या मुद्द्यावरती येते ॲक्चुअली कारण म्हणजे तो जिव्हाळ्याचा मुद्दा आहे प्रत्येक मराठी बाईचा, की बरोबर, नवीन काहीतरी सतत करून बघावं आणि शिकावं अशी सगळ्यांनाच इच्छा असते. आणि आता बरोबर. तुम्ही म्हणालात, की ह्याच्यापूर्वी तुमचा स्वयंपाकाशी फारसा संबंध नव्हता आणि नाही. ह्याच्यावरती विश्वास बसवणं फार अवघड आहे तुमचं चॅनल बघितल्यानंतर खरं तर. तर त्यामुळे मला तुम्ही रेसिपीज कशा शोधल्या किंवा त्याचं पारंपरिकता जी आहे तुमच्या रेसिपीजमध्ये, हां, की अशा पद्धतीने केलं जायचं, आपल्या आज्या-पणज्यांनी तसं केलं. तर या बरोबर. रेसिपीजचा शोध तुम्हाला कसा लागला? कसा तुम्ही त्याचा धांडोळा घेतला? त्याच्यात काहीतरी हां, मजा झाल्याच असतील ना, की म्हणजे काहीतरी चुकून इकडचं हो, तिकडे झालेलं आहे, कोणीतरी सांगितलेलं. हो. तर त्या तुमच्या रेसिपीज कशा अस्तित्वात आल्या? कारण आता मी जसं म्हटलं सुरुवातीला, की आता मला हां, एखादी रेसिपी पाहिजे असेल, तर मी कुठे बघणार हे हां. माझ्या लक्षात आलेलं आहे. पण तुम्हाला त्या बरोबर. रेसिपी कशा मिळाल्या हे सांगा? ॲक्चुअली याचं क्रेडिट मी माझ्या नेहमीच सांगते, की माझी आई आणि माझी आजी, आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई, यांना जास्त जातं. कारण की त्यांचा बेस गोव्यातला आहे. त्या दोघी मूळच्या गोव्याच्या आहेत. बरं माझ्या वडिलांचं गाव हे म्हणजे ते प्रॉपर मालवणी आहेत. तर ते कणकवलीच्या साइडचे आहेत. तर ते माझंच मुळात कोकणी आणि मालवणी असं कॉम्बिनेशन आहे जन्मापासून. बरं त्यामुळे आणि आमच्या घरामध्ये लकीली सुना पण वेगवेगळ्या प्रांतातून येत गेल्या. त्यामुळे त्यांच्या रेसिपीज घेऊन येत गेल्या. बरं माझं लग्न ज्या घरात झालं, तर त्या माझ्या सासूबाई पुण्याकडच्या आहेत. त्यामुळे मग पुण्याकडच्या साइडच्या थोड्याशा रेसिपीज
मला स्टडी करता आला. आणि आमच्या गावात ऑब्व्हियसली गावातल्या रेसिपीजसाठी मला गावातल्या बऱ्याचशा ज्या महिला आहेत, की जसं तुम्ही खरवस पाहिला असेल, तर तो पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हे मलाही माहीत नव्हतं. मला इथे येऊन नारळाच्या करवंटीवर प्रॉपर ते भांडं कसं ठेवायचं, म्हणजे आजकाल आपण स्टँड वापरतो. पण मग ते पारंपरिक पद्धतीने तो नारळाचा करवंटीवर खरवस कसा शिजवला जातो आणि तो ओव्हरनाईट कुक होतो. आणि त्या खरवसाची जी चव आहे ना, ती आपल्या कुकरमधल्या खरवसाला कधीच येणं शक्य नाहीये. म्हणजे ही अनुभवण्याची गोष्ट आहे. तर हे सगळं मला हळू-हळू ह्या सगळ्यांच्या लकीली मला एक चांगला फॅमिली बॅकग्राऊंड आणि ऑब्व्हियसली माझ्या शेजाऱ्यांचा बॅकग्राऊंड ह्या सगळ्यामुळे मला मदत होत गेली रेसिपी सगळ्या शोधण्यासाठी. अम, मला ह्याच्यावरनं एक कॉमेंट पण करायची आणि प्रश्न तर आहेच आहे. मला वाटतं आमची पिढी ही मामाच्या गावी जाऊन येणारी मला वाटतं शेवटची पिढी असेल हो. उन्हाळ्यामध्ये. हा, की सुट्टी पडली आणि गावी जायचं. गावी जायचं तर का? एकतर अर्थात काहीतरी चेंज व्हावा म्हणून पण. पण पुन्हा त्याच्यामध्ये एक संस्काराचा एक अंडरटोन होता कायम, की बरोबर. मातीमध्ये खेळणं, तिथली हो. भाषा, तिथलं अन्न संस्कृती, तिथलं वातावरण आणि खरोखर लिटरली आणि अदरवाईज मातीची नाळ जुळवून ठेवणं हे व्हायचं. परत आल्यानंतर काय मिळवलं हे बघायचं तर विशेष काही लक्षात राहायचं नाही. आम्हाला शाळेमध्ये विचारलं जायचं, "तेव्हा कुठे गेला होता?" तर "नाही, गावी गेलो होतो." "गावी जाऊन काय केलं?" अरे मग दिवस आठवला, अरे 2 महिने राहिलो, पण केलं काय? आठवायचंच नाही. पण नंतर आता जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा जे नकळत झालेले संस्कार असतात, जशी संस्कार एखादी आहेत. भाषा असते, एखादी रेसिपी असते, की अरे हे बघितलेलं आठवतंय वगैरे. त्याच्यामुळे पुढे जो प्रश्न तुम्ही मगाशी चॅलेंजेस म्हणालात, की चुलीवरचं जेवण करणं तुम्हाला माहीत नव्हतं. हं. आणि हीट कशी मॅनेज करायची आणि त्याच्यामधनं द्यायचं कसं? हे शिकू शकतो. कोणीही मनात आणलं तर काहीही शिकू शकतो. पण हे बरोबर. शिकताना अडचणी आल्या पण होत्या. पण एक कधी-कधी ना उगीचच आपल्याला मेंटल ब्लॉक असतो. तर हा मेंटल ब्लॉक तुम्ही कसा काय ओव्हरकम केला? म्हणजे रेसिपी मधला असेल किंवा हे कधी-कधी रेसिपी विचार केला. खरोखर पारंपरिक रेसिपी कठीण होती किंवा एक परंपरा कठीण होती किंवा एखादी वस्तू त्या परंपरेतल्या ह्याच्यातली मिळाली नाही. तर हं. त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस होत्या का? आणि त्यातनं तुम्ही कसे शिकलात किंवा काय? ह्या सगळ्यासाठी मी क्रेडिट देईन माझं जे ऑब्व्हियसली मी एक आर्ट डायरेक्टर म्हणून काम करत होते किंवा प्रोडक्शन डिझायनर म्हणून. तर ह्या माझ्या जी माझी हिस्ट्री आहे, त्याचं मी क्रेडिट देईन, की आमचं कसं असतं ना, एखादं फिल्मचं चित्रीकरण सुरू असतं ना, तेव्हा एखाद्या छोट्या-छोट्या प्रॉपसाठी पण एखाद्या ॲक्टरचं हातामध्ये एखादा मग कॉफी पितोय असा जर सीन असेल, तर तो मग कसा असावा हे डिरेक्टर ठरवतो आणि त्याचप्रमाणे तो आम्हाला आणावा लागायचा. म्हणजे मग त्याच्यामध्ये त्याचा रंग, टेक्स्चर जे हवंय, तीच गोष्ट त्याला हवी. तर ह्या कुठेतरी गोष्टीची सवय अंगवळणी होती आणि तीच सवय आम्ही आमच्या कामात, की कुठेही आमची भांडी किंवा करायची पद्धती किंवा शॉट टेकिंग असेल, शॉट डिव्हिजन असेल किंवा बॅकग्राऊंड म्युझिक असेल, कुठेही कॉम्प्रोमाईज नाही करायचं. ही कुठेतरी फिल्म मेकिंगची शिस्त आहे. ती शिस्त आमच्या कामात आली. इव्हन साधं सोपं आम्ही कुठेतरी गावात एक्सटिरियर ज्याला आपण शूट म्हणतो, एक्सटिरियर शॉट्स घेत असू. तर आम्ही एक गोष्ट प्रकर्षाने तुम्ही म्हणजे आत्तापर्यंतचे 100 एपिसोड जरी पाहिलेत ना, तर कुठेही तुम्हाला काचेच्या बॉटल कुठे शेतात पडल्यात, प्लास्टिक कुठे शेतात पडलंय किंवा हे तुम्हाला दिसणार नाही. समुद्र किनाऱ्यावर वगैरे जर आम्ही शूट करत असू, तर आम्ही हे प्रकर्षाने ह्या गोष्टी टाळतो, की आपणच आपलं जर गाव, आपला परिसर स्वच्छ दाखवला ना, तर तो इम्पॅक्ट त्या लोकांवर पडेल आणि ते जेव्हा इथे पर्यटनासाठी येतील ना, तेव्हा कुठेतरी त्यांच्या बॅक ऑफ द माइंड असेल, की नाही हे गाव फार सुंदर आहे. तर ते आपण त्याला खराब करता नाही, ही त्यांच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी येईल. तर ह्या बऱ्याचशा छोट्या-छोट्या गोष्टी आम्ही प्रकर्षाने करत असतो. इव्हन चुलीवर पण जेवण करताना 10 वेळा ती जी राख असते ती सगळीकडे उडते, गोष्टी उठू जातात किंवा काही खराब होतात. तर आम्ही तिथे चित्रीकरण थांबवतो आणि त्यावेळेला ती गोष्ट पुन्हा शेणाने सारवणं असेल, गेरूने सारवणं असेल आणि पुन्हा ते आहे तसं जसं आम्ही चित्रीकरण आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही जसं काम करत असायचो, त्या पद्धतीने, त्या शिस्तीने आम्ही ते काम करत असतो. ऑफकोर्स या प्रोसेसमध्ये आम्हाला बराच काळ निघून जातो. म्हणजे एक-एक एपिसोड शूट करायला आम्हाला 4-4, 5-5 दिवस लागतात. पण म्हणून आम्ही कधी असं पटकन नाही अरे उरकून टाकायचंय म्हणून चला आता पटकन असं आम्ही कधी करत नाही. तर मला असं वाटतं त्याचं क्रेडिट मी माझ्या फिल्म मेकिंगच्या शिक्षणाला देईन. तुमच्यामुळे
तुमच्या गावातल्या लोकांना आणि जवळपासच्या समाजाला काय शिकायला मिळालं? आता तुम्ही त्यांच्याकडून काय शिकलात ते सांगितलं. पण मला कुतूहल आहे, की इट्स अ टू वे प्रोसेस ना, म्हणजे दोन्हीकडून राईट, तुम्ही पण शिकलात, ते पण शिकत असतील. राईट. तर आता जसं तुम्ही म्हणलात, की आणि खरोखर तुमचे व्हिज्युअल्स आहेत ना, एकापेक्षा एक व्हिज्युअल आहेत. अप्रतिम व्हिज्युअल आहेत. जणू काही आपण तिथे प्रत्यक्ष आहोत असंच वाटतं. गावातल्या लोकांनी त्याच्यातून काय शिकलं? कारण सगळ्यांना माहिती असेल, की अरे आपलं गाव आहे म्हणून. राईट. व्हिज्युअल्सचं क्रिएटर आणि पूर्ण एडिटिंगचं क्रेडिट तर मी माझ्या मिस्टरांना देते, शिरीष यांना. कारण की ह्या सगळ्यामागे प्रोडक्शन जे म्हणतात एखाद्या फिल्म मेकिंगमध्ये, तर ते मी करत असते. पण रेसिपी रिसर्च असेल, प्री प्रोडक्शन, स्क्रिप्ट लिहिणं. पण जे पोस्ट तुम्ही बघता अगदी एडिट पासून चित्रीकरणापासून ते कलर करेक्शन आणि मग पब्लिशिंग हे सगळं सगळं माझे मिस्टर करतात, शिरीष. ऑफकोर्स वन मॅन आर्मी आहे त्यांचं काम म्हणजे. आणि तेवढ्याच ताकदीने YouTube आणि Instagram या दोन्ही गोष्टी ते सक्षमपणे पेलतात. तर ते सगळं क्रेडिट त्यांना देते मी. आणि शिकायचं झालं तर ॲक्चुअली हा फार गमतीचा भाग आहे. म्हणजे आमचं नुकतंच लग्न झालेलं आणि नुकतं लग्न होऊन एक नवदाम्पत्य आपल्या मुंबईचा संसार सोडून गावी येतंय. हे हे असं चित्र गावात उभं राहिलं आणि मग ऑब्व्हियसली गावकऱ्यांची काय रिएक्शन असेल हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. मग लोकं आम्हाला म्हणायचे, "काय झालं तुमचा जॉब गेला का?" बरं त्यावेळेला आम्ही आमचं हे नवीन घर पण आम्ही आमचं रिनोव्हेट करून छान डेकोर करायला सुरुवात केलेला. तर मग लोकांना असं व्हायचं, की "नवीन चूल कधी मांडते नवीन सून? म्हणजे सासूशी काही भांडण झालंय का?" असं थोडंसं त्यांना त्यांना म्हणजे ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं होतं. पण मग हळू त्यांना कळत गेलं, की आम्ही आणि जेव्हा आमचा फर्स्ट एपिसोड गेला YouTubeवर, ऑब्व्हियसली सगळीकडे चर्चा झाली आणि मग तो बघितला गेला. मग त्यांच्या लक्षात आलं, की हां, की काहीतरी करतायत बाबा हे. पण तरीही जोपर्यंत आम्ही चला हवं दला जात गेलो नाही, तोपर्यंत त्यांच्या लक्षात नाही आलेलं, की काहीतरी करतायत, YouTubeवर काहीतरी करतायत. आणि एक 10 महिने ॲक्चुअली ना, मी असं म्हणेन, की रेड सॉइल हे आमचं पहिलं बाळ आहे. कारण की आम्हाला 9 महिने लागले. म्हणजे ॲक्चुअली 9 महिने आम्ही ते कन्सीव्ह केलंय आणि 10व्या महिन्यात आमच्या चॅनलची वर्ल्ड वाईड डिलिव्हरी झाली असं आम्ही म्हणू शकतो. कारण 10व्या महिन्यात हे चॅनल पूर्णपणे व्हायरल गेलेलं होतं. तर हे आमचं पहिलं बाळ आहे असं आम्ही म्हणू शकतो. आणि मग हळू-हळू चॅनलबद्दल जसं-जसं लोकांना कळत गेलं, तसं-तसं आमच्या गावातल्या लोकांनाही हे कळत गेलं. बरं असं नाहीये, की त्यांनी सुरुवातीला आम्हाला हेल्प नाही केली. म्हणजे आमचं छप्पर बांधण्यापासून, आमची चूल बांधताना ती कशी असावी पारंपरिक पद्धतीने, या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. अगदी शेण आणण्यापासून किंवा आणि काही गावातल्या गोष्टी, लाकडं आणण्यापासून सगळ्यामध्ये त्यांनी आम्हाला मदत केली आहे सुरुवातीला. पण आता त्यांना हळू-हळू कळतंय, की काय आणि आता गंमत काय होते माहितीये जसं सर म्हणाले तसं, की आता उन्हाळा चालू असेल, तर सुट्टीला त्यांचे मुंबईकर असतील, त्यांची शहरातली मंडळी असतील, ती गावात येतात. मग ती आली, की आम्हाला भेटायला येतात, फोटो काढतात. मग त्यांना कळतं, अच्छा म्हणजे आपल्या गावातले जे आहेत ते एवढे म्हणजे त्यांचं काहीतरी करतायत, की जेणेकरून आमचे मुंबईकर त्यांना भेटायला येतात. तर असा सगळा गमतीचा भाग आहे. पण तुम्हाला म्हणलं नाही का, की होमस्टे चालू करा म्हणून? करू. सध्या मॅनपॉवर खूपच कमी आहे. त्यामुळे हळू-हळू एक-एक स्टेप उचलायची आहे. हां. अर्चना तुला विचारायचं होतं काहीतरी? हो, हो. नाही मला आहे ना प्रश्न म्हणजे मला प्रश्न असतातच. अं, आता तुमच्या रेसिपीज किंवा जे तुम्ही शूटिंग करता, त्याचं तुम्ही म्हणालात, की त्याचं खूपच कन्सेप्च्युअलाइज आधी करायला लागतं, की आपण काय दाखवणार आहोत, कसं दाखवणार आहोत. हो, तर हो. त्याच्यामधले बारकावे जे असतात, हां. छोट्या-छोट्या गोष्टी ज्या त्याच्यात कुठल्या गोष्टीवरती किती भर द्यायचा, किती गोष्ट पटकन आवर्ती घ्यायची, हे राइट, तुम्ही कसं म्हणजे ठरवता, की आपल्याला मुख्य त्याच्यातला मेसेज काय आहे, तो राइट, इम्पॅक्टफुल झाला पाहिजे राइट. आणि त्याच्यासाठी किती भागावरती किती हे द्यायचं. कारण आता मी काही तुमच्या रेसिपीजमध्ये बघितलं, की अगदी कैऱ्या तोडण्यापासनं मी ते बघितलेलं आहे, की म्हणजे आपला मुरांबा किंवा हो, मेथांबा वगैरे ह्या ज्या तुमच्या रेसिपीज आहेत, तर पेठांबामध्ये. कैऱ्या हो. तोडण्यापासून आहेत आणि मला तर ते म्हणजे त्याच्या त्या झाडांचे रंग आणि त्या कैऱ्या म्हणजे अशा इतक्या विविध झाल्या, की म्हणजे माझ्या तोंडाला लिटरली पाणी सुटलं अक्षरशः. किंवा तुमचं ते याचा काकडीचा केक असा जो तुम्ही केलेला होता. तर हां, त्यामुळे ती छान. काकडी म्हणजे जे तवसं जे म्हणतात ते अगदी या जमिनीतनं काढण्यापासून ते हो. तुम्ही दाखवलेलं होतं आणि त्यामुळे ते हो. त्याचा कलर आणि व्हिज्युअल इम्पॅक्ट जो आहे तो खूप आहे. पण त्यामुळे ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमधल्या कुठल्या डिटेलवरती भर द्यायचा हे तुम्ही कसं ठरवता ते मला सांगा?
सगळ्यात पहिलं तर आमचं ना एखादा विषय ठरताना आमचा बेस हाच असतो, की तो ऋतू कोणता आहे? त्या ऋतूमध्ये कोणता सब्जेक्ट म्हणजे कुठली भाजी किंवा फळं अवेलेबल आहे, ज्याच्यावर आपण एपिसोड करू शकतो, हे आमचं ठरतं. आम्हाला बरेचसे त्यासाठी जसं सांगितलं, की इकडचे लोकल फार्मर खूप जास्त गावातले लोकं आम्हाला खूप हेल्प करतात. कधी-कधी स्वतःहून फोन करून सांगतात, की असं-असं झालंय, तर तुम्हाला यायचंय तर या त्यासाठी चित्रीकरणासाठी. तर मग तेव्हा आमचं पहिलं स्क्रिप्ट आमची पहिली ठरते, की बाबा आपल्या रेसिपी किती असणार आहेत, एपिसोड किती मिनिटाचा असणार आहे, रेसिपीला किती फुटेज असणार आहे आणि कसं असतं ना रेसिपीमध्ये पण आमचं हे असतं, की खूप त्याची जी प्रिपरेशन असते ना, ती आम्ही खूप जास्त डिटेलमध्ये दाखवत नाही. रेसिपी आम्ही थोडं आणि ती किती इम्पॅक्टफुली लोकांपर्यंत पोहोचता येईल याच्यावर आम्ही भर देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही त्याच्या प्रेझेंटेशनवर खूप जास्त भर देतो. म्हणजे मी एखादी रेसिपी बनवली, मी मेथांबा नुसता बनवला, बरणीत भरला आणि ठेवून दिला. तर तो लोकांपर्यंत त्याची चव किंवा त्याचं टेक्स्चर पोहोचणार नाही. त्यासाठी तो बनतानाची जी प्रोसेस आहे, काही-काही शॉट्स आम्ही हाय स्पीड शॉट्स म्हणतो ज्याला, म्हणजे अगदी स्लो मोशनमध्ये घेतो. तर त्याच्यामुळे एक म्हणतात ना, एक इमोशनल कनेक्टिव्हिटी लोकांपर्यंत बिल्ड होते. ह्या शॉट्समुळे किंवा कधी-कधी एखादा पदार्थ आहे, जो ह्याच्यासाठी आता मला माझं जे जाहिरात अ, अ, क्षेत्रामध्ये मी जे काम केलंय, ते मला खूप जास्त उपयोगी पडतं, की कॅमेरामध्ये तुमचं फूड चांगलं दिसण्यासाठी ते किती पर्सेंट कुक करावं. कधी-कधी असं होतं, की आम्ही काही रेसिपीज या 100% कुक नाही करत. चित्रीकरणासाठी त्या 20% थोड्या कमी कुक करतो. जेणेकरून ती भाजी असेल किंवा ती जी रेसिपी असेल ती तेवढी फ्रेश दिसली पाहिजे आणि मग ऑब्व्हियसली खाताना मग आम्ही ती प्रॉपर कुक करून मग आम्ही ती हे करतो. तर ह्या काही-काही टेक्निकल गोष्टी आहेत. तसंच आणि जर तुम्हाला पूर्ण जर म्हणत असाल, की ओव्हरऑल जर एपिसोड असेल, एडिटला पण बसताना आम्ही मग बऱ्याचशा गोष्टी, की नाही हा शॉट एवढाच ठेवूया, हा शॉट एवढाच ज्याला जक्स्टपोज म्हणतो आम्ही टेक्निकल भाषेमध्ये, तर तो किती असला पाहिजे, ह्या गोष्टींवर पण मग आम्ही भर देतो. मग त्या हिशोबाने आणि तो पूर्ण एपिसोड किती एंगेजिंग राहील. मग त्याच्यामध्ये आमचे सगळ्यात मोठे राजा आणि मोगली, जे लहान मुलांचे प्रचंड आवडीचा विषय आहे. तर त्यांना पण आम्हाला आवर्जून इन्कॉर्पोरेट करायचं असतं. तर मग ह्या सगळ्यांना किती फुटेज द्यायचंय? तर या हिशोबाने मग आम्ही ती पूर्ण त्याची एक सांगड घालतो. खूप छान. तुम्ही मी मगाशी पण आपण सुरुवातीला म्हणालो, की बरेचदा बोलून काहीतरी सांगण्यापेक्षा थेट दाखवणं हो, किंवा हिमालय आहे कुठे आणि हिमालयाच्या शिखराकडे थेट बोट दाखवणं आणि तो हिमालय प्रत्यक्ष बघणं हा फरक आहे. फरक फरक आहे. पण दरवेळी आपले मोठी मंडळी सांगायची आपल्याला, की ऋतुमानाप्रमाणे खावं, ऋतुमानाप्रमाणे हो, काही खाऊ नये. हो, हो. पण आता काय आपण सर्व सर्व वेळी ते शक्य होत जरी मनात असेल तरी सर्व वेळी शक्य होत नाही. आणि राइट. बरेचदा आपण, "अरे, तुम्हाला काय कळतं?" असं शिंग हं. फोडून सांगतो. राइट. तुम्ही पुन्हा एकदा न बोलता ते थेट दाखवा. तुम्ही म्हणालात तसं एपिसोड प्लॅनिंगमधनं हं. ऋतूप्रमाणे गोष्टी. आता पावसाळ्यातली राइट. रानभाजी किंवा उन्हाळ्यातला आता मुरंबा किंवा बरोबर. अ, आंब्यांच्या काही गोष्टी तुम्ही दाखवणार आहात. बरोबर. गुढीपाडवा सण इत्यादी वगैरे. तर पुन्हा मी येईन त्याच्यावर. पण हा एक नकळत ऋतुमानाचा एक संस्कार होतोय. आणि करेक्ट. दुसरा एक भाग तुम्ही मगाशी म्हणालात, की मगासपासून मी ऐकतोय गावच्या मंडळींनी तुम्हाला खूप सहाय्य केलं या गोष्टी हो, करण्यामध्ये. तर हो. तुमच्या या एकूण उपक्रमामुळे तुमचं गाव, तुमची वाडी आणि एकूणच प्रदेश ह्याच्यामध्ये काय-काय बदल झालेत? याचे काही अनुभव आहेत का? बदल म्हणजे ना सगळ्यात महत्वाचं, की ज्यांच्याकडून आम्ही ज्या गावातल्या लोकांकडून मातीची भांडी वगैरे घेतो ना, तर त्यांचा आम्हाला आता रिस्पॉन्स यायला लागले किंवा कॉल यायला लागलेत, की तुमच्यामुळे कुठेतरी लोकांपर्यंत ना ते एक अवेअरनेस पसरलाय मातीची भांडी किंवा आणि ते बघायला त्यांना इतकं छान वाटतं ना, की ते स्वतः ट्राय करतात. आम्हाला मेसेज करतात, की आम्ही पण घेऊ का? मग आम्ही त्यांना सांगतो, ॲड्रेस देतो, की आम्ही असं-असं वेंगुर्ला वगैरे किंवा म्हापसा इथून आम्ही स्पेशली मातीची भांडी आम्ही नेहमी पर्चेस करत असतो. तर लोकं तिथे जातात, पर्चेस करतात. तर हे कुठेतरी अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे, की आपल्या कामातून दुसऱ्या लोकांना पण त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदा होत असतो किंवा आम्ही ज्या गोष्टी बनवतो ह्या सध्या तरी आम्ही मॅनपॉवरमुळे सेल करू शकत नाहीये. जसं की मसाला असेल किंवा गावातली काही धान्य असतील, पिठं असतील. पण जे इथले लोकल लोकं आहेत, ही जे हे प्रॉडक्ट्स विकतायत, तर त्यांना कुठेतरी आता एक चालना मिळाली आहे.
की त्यांचे प्रोडक्ट्स आता लोकांपर्यंत, जसं की कुळथाची पिठी आहे, त्याचं लोकांपर्यंत, हॉर्सग्राम आपण म्हणतो, तर त्याचं महत्व लोकांपर्यंत आता पसरू लागलंय, की इन्स्टंट सूप किंवा काही स्मूदी ते पिण्यापेक्षा कधीही कुळथाची पिठी बेस्ट आहे. तर हे लोकांपर्यंत अवेअरनेस आता पसरायला लागलाय. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्याचे इम्पॅक्ट दिसत आहेत. पर्यटनाला पण आपण म्हणू शकतो की लोक म्हणतात की आम्ही कोकण बघितलंय, पण तुमच्या लेन्स मधला जो कोकण आहे तो इतका क्लीन आणि इतका टेम्पटिंग असतो की आम्हाला असं होतं की नाही, आत्ता लगेच आम्ही बॅग भरली पाहिजे आणि आत्ता आलो पाहिजे. आणि मग ते लोक तिथे जेव्हा जातात तेव्हा मग ते सांगतात, अहो तुमच्याकडे शिरवाळे मिळतात काय, तुमच्याकडे खापरोळे मिळतात काय. तर हे कुठेतरी एक लोकल पर्यटनाला पण चालना देते. आणि फक्त पर्यटन म्हणजे हे समुद्रापर्यंतचं पर्यटन नाहीये. कोकण म्हटलं की लोकांना वाटतं हापूस आंबा, मासे आणि समुद्र. तर हे फक्त पर्यटन न राहता आम्ही स्वतः एका डोंगराळ भागात राहत असल्यामुळे गावागावातलं जे कृषी पर्यटन आहे किंवा आपण ज्याला असं एक इको टुरिझम जे म्हणतोय, त्यालाही आता हळूहळू चालना मिळायला लागली. तर ते आम्ही आमचं भाग्य समजतो. नाही, तुम्ही लोकल इकॉनॉमीला इतका म्हणजे त्याच्यामुळे इतका बूस्ट मिळतो की काय विचारता सोय नाही. तुम्ही इतक्या डिटेलमध्ये जाता आणि त्या डिटेलबद्दल जर विचारायचं होतं, की म्युझिक कुठलं द्यायचं बॅकग्राऊंडला? कारण त्या म्युझिकने किती हां. फरक पडतो ना. आता राइट, राइट. त्याचं कसं डिसिजन घेता तुम्ही आणि कसं ठरवता की कारण तुमची ती भांडी-कुंडी तर जबरदस्त आहे आणि तुम्ही जेव्हा म्हणाला की राइट. खरंच म्हणजे मी पण बायकोला म्हणलं, "अरे, आपण अशी जाऊन घ्यायला पाहिजे बरं का. इतकी छान दिसतायत, इतकं मस्त मटकी वगैरे फारच अप्रतिम आहे." तसंच ते म्युझिक पण आता तुमच्या ह्याचं डोहाळे जेवणाचं म्युझिक मस्त एकदम बॅकग्राऊंडमध्ये हां. असं अपलिफ्टिंग वाटतं. हा निर्णय कसा घेता तुम्ही? म्हणजे कुठलं म्युझिक द्यायचं? ऍक्च्युली याचं क्रेडिट माझा इंडस्ट्रीतलाच म्युझिक डायरेक्टर मित्र आहे, विजय गावंडे म्हणून. तर विजय नारायण गवंडे. ही इज व्हेरी फेमस म्युझिक डायरेक्टर. स्पेशली अजय अतुल वगैरे, गुरु ठाकूर यांच्यासोबत काम करतो. जोगवा आणि बऱ्याचशा चांगल्या चांगल्या फिल्मसाठी त्याने आपलं स्वतःचं म्युझिक दिलेलं आहे. तर आमची पहिल्यापासून ऍक्च्युली आम्ही रेडू नावाचा एक चित्रपट केला होता. कोकणातच शूट झालं होतं. तर तेव्हापासूनची आमची मैत्री होती. आणि ती मैत्री आता आम्हाला रेड सॉईलच्या कामामध्ये मदत करते. म्हणजे लिटरली त्या माणसाला मी एवढं क्रेडिट देईन, एकही रुपयाची कुठल्याही ह्याची अपेक्षा न करता, जेव्हा आमची सुरुवातीला काहीच म्हणजे शून्यातून आम्ही विश्व निर्माण केलेलं, कसलीही अपेक्षा न करता 4-5 ट्रॅक की हां, तुला तुला गाता ना, तू कर. म्हणजे तुम्ही सुरुवात करा. अशा पद्धतीने मदत केली. म्हणजे आमचं हे नशीब आहे, की आम्हाला अशा काळामध्ये खूप चांगली चांगली माणसं मिळाली. म्हणजे एखादी अ, म्हणजे मी फक्त त्याला माझे काही पहिल्या एपिसोडचे व्हिज्युअल्स पाठवलेले, की हे असं असणार आहे. मला कुठेही असं खूप ओव्हर पॉवरिंग म्युझिक नकोय. पण ते इतकं सूदिंग आणि रिलॅक्सिंग असलं पाहिजे ना, की त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमच्या मेंदूला आणि मनाला शांतता मिळाली पाहिजे. म्हणजे हा एपिसोड कुठेही टिपिकल कुकिंग एपिसोड न होता, तो तेवढाच मेडिटेटिव्ह लोकांसाठी झाला पाहिजे. तर त्या म्हणजे पद्धतीने अक्षरशः मग ट्रिपवरती एखाद्या पिकनिकवरती गेल्यासारखं वाटतं आणि तिथे जाऊन काही आपणच कुकिंग करतोय असं वाटायला लागतं काही वेळानंतर तर. एकच मिनिट थांबूया का? खूप जोरात पाऊस आहे. मला ऐकू नाही येत आहे. एकच मिनिट थांबूया, थांबूया. थांबूया. हो. पाऊस चालू झालाय. म्हटलं तर मागचा कॅमेरा बघू थोडा वेळ किती कसा पाऊस पडतो आमच्या दर्शकांना बघायला आवडेल. हां, लवकर लवकर बेटर. मान्सून आला का? नाही, अजून मेचा शेवट यायचा अजून. स्विच कॅमेरा. आवाज येतोय पण पावसाचा ऍक्च्युली. असं तर येतोय आवाज. पाऊस चालू झालाय. हा हा. आहाहा! काही म्हणा चला. पण कोकणचं सौंदर्य ते कोकणचं सौंदर्य. चला जाऊया आपण लगेच पावसात भिजायला चला. आपल्या मंडळाचीच वारी करू, यांच्याच घरी इकडे करू. चल, चल, चल आपण हो, मी खरंच. लगेच डेफिनेटली. आहे. मी एका अंगठ्यावरती तयार आहे. चला, चला. मग काय? नाही, आणि ते वाह! कालपासून नदीचे वगैरे व्हिज्युअल्स बघितल्यानंतर ते इतकं मनाला छान वाटतं की काही विचारता सोय नाही. वाह! वाह! एनिवे पुढचा प्रश्न अर्चनाताई तुम्ही हो. विचारत होता.
हो, मला विचारायचं होतं, की म्हणजे आता मी मघाशी जसं म्हटलं, की तुमच्या व्हिज्युअल्समध्ये किंवा सगळ्या रेसिपीजमध्ये कच्च्या मालापासून सगळी सुरुवात हां, आहे. तर मग तुम्ही बरोबर. स्वतःच्या तुमचा काही फार्म किंवा काय छोटा बाग किंवा अलॉटमेंट असं आहे का, की जिथे या गोष्टी पिकतात का तुम्हाला गावकरी ह्याच्यामध्ये मदत करतात? आणि आता तुमच्या चॅनलची प्रसिद्धी झाल्यामुळे नॅचरली गावकऱ्यांना असं हे त्याच्यामध्ये अप्रूप असणार आहे, की अरे चला आपलंही शेत त्याच्यामध्ये दिसणार आहे. आणि मग आपण त्यांना त्याच्यासाठी मदत करू आणि अर्थात त्यांचा त्याच्यात आर्थिक आणि अनेक गोष्टींचा फायदा असणार आहे. पण मग त्यामुळे तुम्ही ह्या कच्च्या बरोबर. मालाचं सोर्सिंग किंवा पिकअप जो आहे, कारण आता काही गोष्टी यायला तर वेळ लागतो ना, म्हणजे समजा आंब्याचं झाड लावलं, तर आंबे यायला तर किती वर्ष लागतात ना. तर त्यामुळे मग तुम्हाला बरोबर. गावकरी या बाबतीत कशी मदत करतात, की म्हणजे शेतामध्ये हे आलेलं आहे, त्याची काही पूजा तुला रेसिपी मिळते का बघ किंवा तुला हे काही करायचं असेल, तर तू पिकअप करून जा आमच्या शेतातनं. असं होऊ बरोबर. शकतं का? हो. ॲक्चुअली सध्या तरी आम्ही याच पद्धतीने काम करतोय. कारण की आमची जी जमीन आहे ती थोडीशी आमच्या गावापासून थोडी लांब आहे. आणि आम्ही आता म्हणजे गेल्या वर्षीपासून झाडं लावायला सुरुवात केली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, की तुमच्याच देशातून इंग्लंडमधून एका सद्गृहस्थाने आणि म्हणजे त्यांच्या वाईफने स्पेशली आम्हाला काही आर्थिक मदतही केली आहे, की तुम्ही या पावसात अजून झाडं लावा. त्यामुळे आम्ही आत्ता या पावसामध्ये 400 अजून झाडं लावण्याच्या तयारीत आहोत. म्हणजे ऑलरेडी आम्ही लावलेली आहेत बरीचशी झाडं, एक 100-150 आणि आता जवळ-जवळ 500 एक झाडं तरी होतील या बाय एंड ऑफ धिस जून. तर तसं एक काम चालू आहे. पण तोपर्यंत जे तुम्ही एपिसोड बघताय, तर त्याच्यातलं मोस्ट ऑफ झाडं असतील, शेतं असतील, तर त्या शेतातला माल असेल, हा आम्ही आमच्याच ग्रामस्थांकडून किंवा आजूबाजूच्या मधल्या लोकांकडे, काही नातेवाईकांकडे जाऊन आम्ही चित्रीकरण करतो आणि त्याचा योग्य मोबदला त्यांना आम्ही देतो. इनफॅक्ट आम्ही अ, अ, कधी कच्च्या मालाचा जो रेट असतो, तो त्यांना आम्ही देत नाही. त्यांना पूर्ण जो बाजार रेट आहे, एखाद्या ग्राहकाने त्यांच्याकडून थेट घेतल्यावर जो त्यांना रेट मिळेल, तो त्या रेटने आम्ही त्यांच्याकडून तो माल पर्चेस करत असतो. जेणेकरून आमच्या कामामुळे त्यांनाही फायदा होतो. म्हणजे त्यांना घर बसल्या बाजारातल्या मालाचा रेट मिळतो. तर तो ते एक तशा पद्धतीने आम्ही काम करतो. म्हणजे ते फारच महत्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय लोकांना हो, त्याच्याबद्दल आत्मीयता असणं हो. किंवा स्वतःहून बरोबर. मदत करावीशी वाटणं असं फिलिंग येणं अवघड आहे. कारण शेवटी राइट, पैशावरती राइट, जग चालतंय हे सगळं. राइट. संदीपनी पुढचा प्रश्न म्हणजे मला परत म्हणजे आधीच्या एका मुद्द्याकडे यायचं आहे, की कारण या सगळ्या हां, तुमच्या ऑथेंटिक रेसिपीज आहेत आणि तर हो. त्यामुळे ह्या तुम्ही कुठे लिहून ठेवायच्या किंवा अ, अ, म्हणजे अर्थात प्रत्येक वेळी लोकं व्हिज्युअली हे करतील असं नाहीये किंवा एकदा बरोबर, व्हिज्युअली बघितल्या लोकांना ते लक्षात ठेवून आपण ते करणार असंही नाही आहे. तर त्यामुळे बरोबर. त्याचं काही लिखित स्वरूपात लोकांना मिळू शकतं का? हा एक प्रश्न. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणालात, की काही लोकांना त्यांच्या कच्च्या मालाच्या किंवा मसाले करण्याच्या वगैरे ह्या गोष्टींनी आर्थिक फायदा होतो. पण तसं स्वतः तुम्ही काही स्वतःचं तुमचं करण्याचा विचार आहे का? की म्हणजे होमस्टे बद्दल तर मला वाटतं गिरीशने ऑलरेडी विचारलं. कारण मी म्हटलं तो आता आणि पाऊस हो. बघितल्यानंतर म्हटलं, की चला, चला, चला असं झालं मला. तर त्यामुळे हे सगळे ऑथेंटिक मसाले किंवा कारण हल्ली काय आहे बाजारामध्ये कुठल्याही मिळणाऱ्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं, की त्याची राइट. ऑथेंटिसिटी, त्याची कच्च्या मालाची प्युरिटी त्याच्याबद्दल अजिबातच खात्री वाटू शकत नाही. तर त्यामुळे हं. ही खात्री लोकांना पटवून देण्यासाठी अशा ते ऑथेंटिक सोर्सेस मधनं जर का आलं, तर हं. खूपच आवडेल. तर त्यामुळे असा काही तुमचा बिझनेस एक्सपान्शनच्या दृष्टीने तसा काही एक प्लॅन असू शकतो का? लिखित स्वरूपात करायचं झालं तर हो, ऑफकोर्स आमचा म्हणजे आता हा एक प्लॅन आहे नेक्स्ट, की आपण काही म्हणजे सगळ्याच रेसिपी नाही, पण ह्या ज्या फॉरगॉटन रेसिपीज आहेत स्पेशली, ज्या आता नाही बनवल्या जात. ज्याला फणसाच्या पानातले पुडे आमच्याकडे बनवले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये तांदळाचं बाहेरून आवरण असतं. ते फणसाच्या पानाचे द्रोण बनवले जातात. त्याच्यामध्ये तांदळाचं आवरण लावून त्याच्या आतमध्ये फणस आणि नारळाचं जे तून आपण म्हणतो गोड तून, गूळ आणि नारळापासून, तर ते भरून स्टफिंग केलं जातं. ही रेसिपी मला वाटतं 90% लोकांना माहीतच नसेल. कारण ती आता फॉरगॉटन रेसिपी आहे. तर ह्या रेसिपीज पुन्हा नव्याने लोकांपर्यंत आणण्यासाठी म्हणजे ह्या रेसिपीजवर मला सध्या काम चालू आहे, की जेणेकरून ती लोकांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. तर रेग्युलर रेसिपीजचं बुक असेल किंवा त्या रेसिपी लोकांपर्यंत प्रकाशित करण्यामध्ये मला तेवढा इंटरेस्ट नाही. पण ह्या ज्या फॉरगॉटन किंवा लॉस्ट रेसिपीज आहेत, त्यावर मात्र नक्की मला काम करायला आवडेल. शिरीष आणि पूजा गावस यांचा हा जो प्रवास आहे, हा असाच यशस्वीरित्या चालत राहावा. पण धन्यवाद. सध्या सध्या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, इतर ठिकाणी
जे भावी शिरीष आणि पूजा गवस असतील, हा त्यांना तुमचा काय सल्ला असेल? कारण आपण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करतो, त्याच्यातून काहीतरी शिकतो आणि तुम्ही बरोबर. म्हणल्यासारखं तुम्हाला याच्यामध्ये काहीही म्हणजे काही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे इट्स रिअली कमेंडेबल. तर नंतरच्या म्हणजे तुमच्या पाठीमागे येणाऱ्या लोकांकरता काय सल्ला असेल? त्यांनी काय खबरदारी घ्यावी किंवा काय वेगळं करावं किंवा काय तत्सम करावं? ऍक्च्युली आम्ही इथिकली कोणाला सांगू शकत नाही, की तुम्ही तुमचं चालू बस्तान सोडून, जॉब सोडून तुम्ही गावी या आणि आमच्यासारखं करा. असं आम्ही डायरेक्टली कोणाला सांगू शकत नाही. कारण हा ज्याचा त्याचा ऐच्छिक प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, की कुठल्याही स्पेशली सोशल मीडियासाठी कन्सिस्टन्सी ही खूप जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही तुमच्या ऑडियन्सशी लॉयल राहणं आणि कंटिन्युअसली कनेक्ट राहणं, हे फार जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता मला 8वा महिना चालू आहे. तरी सुद्धा मी कॉन्स्टंटली आम्ही आमचं चित्रीकरण चालू ठेवलेलं आहे. कुठेही माझ्या प्रेग्नन्सीच्या कामावरती इम्पॅक्ट पडू दिलेला नाहीये किंवा त्रास होतोय. कारण तुमच्याकडे एक्सक्यूज नसतोच. तर ती तेवढी जिद्द आणि तेवढ्या चिकाटीने काम करण्याची तयारी हवी. म्हणजे असं नाहीये, की अरे चला बॅग भरल्या आणि आपण पिकनिकला गेलोय. तशा पद्धतीने हे इथलं आयुष्य नाहीये. हे 4 दिवसासाठी तुम्ही जेव्हा इथे मजा करायला येणार किंवा पर्यटन करायला येणार, त्यासाठी दिसणारं नेचर आणि हे तिथे राहणं हे वेगळं आहे. पण जेव्हा तुम्ही कॉन्स्टंटली ह्या वातावरणात राहणार आहात, तर त्याला अडॉप्ट करून घेणं, कुठलीही गोष्ट पटकन इथे कुठलाही Swiggy नाहीये, Zomato नाहीये, नेचरल बास्केट नाही, की पटकन मी कॉल केला आणि मला गोष्टी मिळाल्या असं नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी इथे स्ट्रगल आहे. तर तो स्ट्रगल करण्याची तयारी तुमची असली पाहिजे. तुम्हाला शेणामातीत, धुळीत कशातही हात घालताना तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारचं असं किळस वाटला नाही पाहिजे. काहीही करायची तुमची तयारी हवी. तर मी हेच म्हणेन, की चिकाटी हवी, अपार कष्ट करण्याची तयारी हवी. शहरामध्ये मेड इन्स्टंटली मिळतात. आज माझ्या घरात 2 वर्ष झाली मला साधी हाऊस हेल्प नाहीये. म्हणजे तुम्ही जे काही बघताय रेड सॉइलवर, तर ते सुरुवातीचं क्लीनिंग असेल, शेणाने सारवणं असेल, गेरूने सारवणं असेल, मातीची भांडी शूट नंतर साफ करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोघं मिळून करतो. म्हणजे आम्हाला अजूनही अनफॉर्च्युनेटली हेल्प कुठलीही मिळालेली नाही. ह्या अवस्थेतही मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ही कामं मी स्वतः स्वतः करते. तर तुम्हाला पटकन अशी मॅनपॉवर इथे लगेच मिळेल हं. असं नाहीये. त्यामुळे जे काही आहे त्याच्यामध्येच तुम्हाला काम करायचंय आणि हे चॅलेंजेस एक्सेप्ट करायची तयारी असेल, मोस्ट वेलकम. हे सगळं ऐकून मला असं वाटतं, खात्री आहे, की तुमच्या आईची आणि सासूची दोघांची ब्लड प्रेशर वाढत गेली असतील. नाही, नाही. त्यांना त्यांना सवय आहे. उलट त्यानेच सांगितलंय, की प्रेग्नन्सीमध्ये तू जेवढं ॲक्टिव्ह राहशील तेवढं चांगलं आहे म्हणून. ते तर आहेच. बरोबर आहे. हो. हो. म्हणजे म्हणजे हे फारच महत्वाचा संदेश आहे हा. कारण म्हणजे सुखासुखीचं आयुष्य सोडून खेड्यामध्ये जाणं आणि त्याच्यासाठी ही सगळी तयारी हो, चिकाटीने करत राहणं आणि त्याच्यातली हो, चिकाटी महत्वाची आहे. कारण जो तुम्ही हो, निर्णय हो, घेतलेला आहे, त्याच्याबद्दल नंतर हो. पश्चात्ताप नाही झाला पाहिजे. यू शुड नॉट हॅव एनी बरोबर. रिग्रेट्स ऑफ व्हॉट यू हॅव डन. आणि जसं तुम्ही म्हणालात, येस. की तुमचं हे पहिलं मूल आहे आणि पहिला एपिसोड बरोबर. व्हायरल होईपर्यंतचा जो स्ट्रगलचा काळ होता, तो खूप अवघड असणार आहे ॲक्चुअली तो. आणि त्यामुळे त्याच्याबद्दल तर म्हणजे खरोखरच म्हणजे तुमचं इथे इतकं मी तुम्हाला अभिनंदन केलं इथे पाहिजे. इथे मी तुम्हाला इंटरप्ट करेन, की हा 9 महिन्याचा किंवा 10 महिन्याचा पिरियड आमच्यासाठी इतका डिफिकल्ट होता, की लिटरली मला आठवतंय, की एक 6 महिने होऊन गेले होते. आम्ही नुसतं चित्रीकरण करतोय, एपिसोड पोस्ट करतोय. इन्कम 0 आहे. काही माहीत नाहीये. सेव्हिंग ऑलमोस्ट संपत आलेली. म्हणजे एक एपिसोड आम्ही असाही केलाय ना, की लिटरली त्या एपिसोडसाठी लागणारं सामान आणण्यासाठी पण पुरेसे पैसे आमच्याकडे नव्हते. अशी बापरे! पण आमच्यावर वेळ आलेली आहे. म्हणजे हे दिवस पण आम्ही बघितलेत. तर आहे. आणि हे म्हणजे खरोखर तुमच्या चिकाटीचं ॲक्चुअली एक काय म्हणतात त्याला लँडमार्क किंवा म्हणजे एपिटोम ज्याला म्हणता येईल त्या चिकाटीचा. मराठी शब्द आठवत नाही मला एपिटोमला काय म्हणावं, पण ठीक आहे. पण म्हणजे त्या दॅट इज समथिंग ॲक्चुअली. उच्चांकन, उच्चांकन. हां, अच्छा. कळस ॲक्चुअली बरोबर. तर मला त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे, की म्हणजे जेव्हा आम्ही या सगळ्या रेसिपीज बघतो, तर त्या सगळ्या खेड्यातल्या वातावरणात केलेल्या आहेत आणि नॅचरली आमच्या कोणाकडेच असं हे वातावरण लोकांना मिळणं शक्य नाही. कारण जोपर्यंत ती खेड्यात येतील आणि हॉलिडेला येतील तोपर्यंतच त्यांना ते अनुभवायला मिळणार आहे. तर राइट. त्यामुळे त्या रेसिपीज आपली मॉडर्न गॅजेट्स किंवा मॉडर्न गोष्टी वापरून त्याची सांगड कशी घालता येईल? म्हणजे आता अर्थात मला तर काही इथे चूल मिळणार नाहीये. मला इथे बरोबर. लाकडं मिळणार नाही आहेत. तर त्यामुळे माझ्या असलेल्या इक्विपमेंटचा वापर करून मला ती रेसिपी रिक्रिएट कशी करता येईल, हे जर का लोकांना तुमच्याकडनं सांगता हं. आलं तर म्हणजे
अर्थात त्या फॉलो करेन आणि मला जसं मॉडिफाय करता येईल आपलं इक्विपमेंट वापरून तसं मी करेन. पण असं काही सांगड घालता येण्यासारखं आहे का? म्हणजे आता लोकांकडे पाटे वरवंटे नसतात, शहरातही नसतात. बरोबर. गॅस सगळीकडे असतो, चुली फक्त खेड्यातच असतात. तर बरोबर. त्यामुळे त्या म्हणजे ट्रेडिशनल व्हर्सेस मॉडर्न याची सांगड कशी घालता येईल? अगदीच. म्हणजे आजकाल ॲक्चुअली तुम्हाला माहीत असेल मुंबईतला बराचसा क्राउड आता ना मातीची भांडी वापरायला लागलाय. धारावीला मातीचा मोठा एक कुंभारवाडा आहे आणि तिथून आता बरेचशी लोकं मातीची भांडी वगैरे वापरायला लागलेत तिथून. पण मातीची भांडी मी स्वतः पर्सनली ना लोकांना गॅसवर रिकमेंड करत नाही ह्याच्यासाठी, कारण काय होतं ना मातीचं भांडं घेताना पण ते ना व्यवस्थित बघून घ्यावं लागतं. ते असं टण-टण वाजलं पाहिजे. सगळ्यांनाच ती माहिती नसते. ते फुटकं जर असेल तर बऱ्याचदा ब्लास्ट होतो मातीच्या भांड्याचा आणि मग ते एका गॅसच्या ठिकाणी ते तेवढं सेफ नसतं. त्यामुळे मी जास्त रिकमेंड करत नाही. बरं नंबर 2 मातीच्या भांड्यासाठी गॅस प्रचंड प्रमाणात लागतो. चुलीवरती धग जास्त असतो. पण मग गॅस खूप जास्त लागतो. त्यामुळे मग मी लोकांना म्हणते, की ठीक आहे कधीतरी एखादी आमटी वगैरे करण्यासाठी मातीचं भांडं ठीक आहे. पण मग त्याऐवजी तुम्ही पितळीची भांडी वापरूच शकता. कलई केलेली पितळीची भांडी तुम्ही तुमच्या रोजच्या स्वयंपाकात अगदी वापरू शकता आणि ती सेफ पण आहेत. कारण की काय आहे मातीच्या भांड्यामध्ये मला वाटतं एक 90% तुमचे जे काही अन्नपदार्थातले पोषक द्रव्य आहेत, ती 90 ते 95% तशीच टिकून राहतात. त्याचबरोबर पितळीच्या भांड्यामध्ये 75% राहतात. पण ॲल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यांनी काही अपाय नाहीये. पण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये तर ते अगदीच म्हणजे 50% ते 40% वर प्रमाण येतं. त्यामुळे ती भांडी तशी तुमच्या वापरासाठी चांगली नाहीच आहेत. तर मग पितळीची भांडी हा सगळ्यात उत्तम प्रकार आहे. ऑफकोर्स ती घासण्यासाठी आणि मेंटेनन्ससाठी तुम्हाला वेळ जाऊ शकतो. पण मग एखाद्या सुट्टीच्या दिवशी, सणावाराच्या दिवशी आपण नक्कीच आपल्या ट्रेडिशनल गोष्टींशी सांगड घालून आपण करू शकतो. छोटासा एक सिलवट्टा ज्याला म्हणतो, खलबत्ता वगैरे, तो आपण आपल्या घरी आणूच शकतो. म्हणजे पाटा वरवंटा जर तुमच्याकडे नसेल, तर छोटासा पाटा वरवंटाही आजकाल पोर्टेबल गोष्टी मिळू लागल्यात. म्हणजे जे आपल्या ट्रेडिशनल फेअर असतात, त्याच्यामध्ये छोटे-छोटे पाटे वरवंटे, खलबत्ते अगदी छोटे-छोटे व्हर्जन्स मिळतात, जे तुम्ही तुमच्या किचनमध्ये अगदीच इझिली वापरू शकता. तर तशा पद्धतीने आपण ही सांगड घालू शकतो. तर मला वाटतं हा तुमचा प्रवास, तुमची चिकाटी आणि ह्यातल्या सगळ्या गमती-जमती ऐकून आम्हाला खूपच आनंद झाला आणि महत्वाची गोष्ट आम्हाला एक शिकायला मिळालं. कारण बरेचदा असं असतं की कलाकृती दिसते आपल्याला, पण कलाकृतीच्या मागचे कष्ट वगैरे दिसत नाही. तर मगाशी गिरीश भाऊंनी तुम्हाला शुभेच्छा दिल्याच. पण मी कोकणातला असल्यामुळे आणि तुम्ही कोकणातला असल्यामुळे मी कोकणातल्या पद्धतीने शुभेच्छा देतो तुम्हाला. ते म्हणजे गाणं अरे वाह! पारंपरिक. वॉव! ठीक आहे. तर तुम्हाला माहितीच आहे पुढे काय करायचं असतं ते गाण्याच्या वेळी आणि ह्यांना पण माहितीये. तर मला जय वेळ महाराज. म्हणून साथ द्या फक्त 1 सेकंद. तर 12 राटीच्या 12 वेशीच्या 12 वहिवाटीच्या महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. तर आमच्याकडे हैसर रेड सॉइल स्टोरी मधून गवस दाम्पत्य इलो असा रे महाराजा. होय महाराजा. तर या दाम्पत्यांनी जो काय घाट घातलो असा, त्या घाटामध्ये त्यांका यश, प्रसिद्धी, लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट भरभरून मिळू दे रे महाराजा. होय महाराजा. आणि त्यांच्या घरी जो काय नवीन पाहुणं येणार असा, त्याका पण सुबुद्धी, सुदृढता आणि त्याका पण लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट भरभरून मिळू दे रे महाराजा. होय महाराजा. बोला गणपती बाप्पा. मोरया. आणि तुमच्या धन्यवाद. या नवीन उपक्रमात पण खूप सारे शुभेच्छा, खूप सारे व्ह्यूज जाऊन देत रे महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. खूप खूप धन्यवाद पूजाजी. आणि धन्यवाद. आपण आपला लोभ असाच राहू द्या हीच प्रार्थना. धन्यवाद. आम्हाला आणि पण तुम्ही स्पेशली रेड सोइल स्टोरीजला तुमच्या नवदुर्गा प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी दिलीत, बोलण्याची संधी दिलीत, आमचे विचार शेअर करण्याची संधी दिलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.